पुढे जाऊया। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्र टीम आदित्यच्या हाती असणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पक्षाने कॅच देम यंग धोरण अवलंबलं असून 70% नवे चेहरे देण्यात येतात आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतली सूत्र आता टीम आदित्यकडे असणार असल्याचं स्पष्ट होतंय। महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना तरुणांना संधी देणार आहे। याचाच अर्थ मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षानं आदित्य ठाकरेंना फ्री हँड दिल्याचं स्पष्ट होतंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीच टीम आदित्य सक्रिय झाल्याचं घडामोडींवरनं बघायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं तरुण उमेदवारांना संधी देण्याची भूमिका का घेतली ते आता बघूयात। 2017 मध्ये एकसंध शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीत 84 जागा जिंकल्या होत्या। मात्र आता अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। तर तरुणांना उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या संख्येनं तरुण पक्षाकडे आकर्षित होऊ शकतात। त्यामुळे 70% नवे चेहरे आणि 60 वर्षांवरील उमेदवारांना संधी न देण्याची स्ट्रॅटेजी आखण्यात आली आहे। आता काम सुरू आहे, या विषयावरती पक्षामध्ये मंथन सुरू असतं। शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी काही निर्णय घेतलेले असतात, ते योग्य वेळी समोर येते। तर शिवसेना आणि तरुण शिवसैनिक हे समीकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केल्यापासून कायम राहिलंय। हाच करिश्मा राज ठाकरेंनी सुद्धा करून दाखवला होता। आता हीच तरुणाई जास्त उमेदवारांना संधी दिल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर पालिकांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देते का हे निकालानंतरच स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।